मी प्राध्यापिका डॉक्टर वंदना काकडे. आम्ही किंवा मी बुलढाणेकर. बुलढाणा फिल्म सोसायटी व दी रॅशनल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जे आम्ही बुलढाणेकर हा जो उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे, या उपक्रमाकरिता सर्वप्रथम मी त्यांना खूप 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 अशा हार्दिक शुभेच्छा देते. मी बुलढाणेकर आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. बुलढाणा पूर्वीचा भिल्ल ठाणा असं म्हणतात की इथे हे छोटंसं गाव होतं. इंग्रजांनी ते वसवलं, समृद्ध केलं. कारण बुलढाणा जर तुम्ही याचा भौगोलिक विचार केला तर निसर्गाने भरभरून दिलेलं, झाडं असतील, प्राणी असतील आणि भौगोलिक अजिंठा पर्वत रांगा म्हणाल की यानं नटलेलं असं हे निसर्गरम्य असं ठिकाण. मी जेव्हा 1990ला बुलढाण्याला लग्न होऊन आले तेव्हा मी या निसर्गाच्या प्रेमातच पडले बघा. कारण अतिशय शांत, अतिशय थंड, उन्हाळ्यात सुद्धा 1990ला 28 ते जास्तीत जास्त मे महिन्यापर्यंत 32 डिग्री सेल्सिअस एवढंच याचं तापमान असायचं. खामगावहून निघालो पुढे बुलढाण्याकडे यायला तो ते ज्ञानगंगा अभयारण्य विविधतेनं नटलेलं. बोथा हे गाव तर असं होतं की आपल्या गावामध्ये ज्याप्रमाणे कोंबड्या चरतात ना, त्याप्रमाणे मोर, लांडोरी तिथे दिसायचे. अस्वली, अनेक प्राणी अगदी सहजतेनं रस्त्यावर देखील आढळायचे. त्यामुळं मला बुलढाणा हे गाव आणि मी बुलढाणेकर असल्याचा खूप खूप असा अभिमान वाटतो. त्यावेळेस तर मी असं अनुभवलं की कूलर सुद्धा उन्हाळ्यात नव्हते. अगदीच तुरळक लोकांच्याच कडे कूलर वगैरे ते वापरायचे. परंतु सर्वसामान्य जनता कूलर देखील वापरायची नाही, एवढं उन्हाळ्यात थंड असलेलं हे गाव होतं. परंतु जसं जागतिक लेव्हलवर पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागला, तो ऱ्हास बुलढाण्यापर्यंतही झिरपत झिरपत आलेला. आज 31 वर्ष झाले त्या गोष्टीला. तर गेल्या 1.5-2 वर्षात जरा बरं आहे. पाऊस खूप पडतोय, त्याच्यामुळं इतकं गरमलं नाही. हाही उन्हाळा नाही, मागचा पण उन्हाळा नाही. आपण जर याची कारणं शोधली तर आपल्याला लक्षात येईल की माणसाचा जो हवीटपणा, म्हणजे तुम्ही म्हणाल की 1990 पर्यंत बुलढाण्यातले लोक हवीट नव्हते का? त्यांना नाही, षडविकार सगळीकडेच दिसतो. षडविकार, मोह, मद, मत्सर, जो काही क्रोध वगैरे जे आपण षडविकारात मध्ये मोडतो ते होतेच. परंतु माणसाचा हवीटपणा याचा कहर झाला बघा. विकासाच्या नावाखाली माणसानी या पर्यावरण रूपी निसर्ग देवतेला ओरबडण्याचं काम केलं. मग वाढती लोकसंख्या असेल, प्रदूषण असतील, किंवा मग त्या प्रदूषणामुळेच घटलेल्या इतर बाबी असेल. प्रदूषण हवेचं असतं, पाण्याचं असतं, जमिनीचं असतं, अनेक प्रकारचं असतं. हे प्रदूषण कसं? तर आपण म्हणतो मग काही गाड्या वापरायच्या नाहीत का? मग पेट्रोल डिझेल वापरणार नाही का? हो, परंतु या तुमच्या विकासाच्या ज्या व्याख्या आहेत त्यांनी नैतिक मूल्यांचं अधपतन होत तर नाही ना, हेही बघण्याची खूप आवश्यकता आहे. विकास सगळ्यांनाच हवा, मग तो भौतिक विकास असो की कुठलाही विकास.
करत असताना जी नीतिमूल्य आहे, कारण पर्यावरण किंवा निसर्ग सर्वांनाच हवा आहे. तो इंजिनियर डॉक्टर आहे म्हणून त्यालाच हवा पाहिजे असं थोडी आहे. श्वसन, पर्यावरण हा प्रत्येकाने श्वासाचा आणि ध्यासाचा विषय बनवला पाहिजे. हे पर्यावरण संवर्धन होणं काळाची गरज बनलेली आहे. याकरता आमचे डॉक्टर चितळे सर असं म्हणतात, विकास हवाच. प्रगती जर करायची आहे माणसाला तर विकास झालाच पाहिजे. परंतु हे करत असताना 3 Hचा त्यांनी विचार करावा. पहिला H आहे हेड. आपण म्हणतो की बुद्धी आपल्या डोक्यात आहे. दुसरा H आहे हार्ट आणि तिसरा H आहे हँड. म्हणजे कल्पना डोक्यातून येतात, त्या तुमच्या हृदयात झिरपल्या पाहिजे. म्हणजे बुद्धीनं जरी एखादी गोष्ट घेतली तरी तुमच्या हृदयाला, मनाला ती भावली पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे की हे करत असताना आपण काही नष्ट तर करून टाकू की नाही, हे करायला पाहिजे किंवा नाही, हे तुमच्या हृदयाला समजलं पाहिजे आणि हाताने ते मग केलं पाहिजे किंवा जुगारलं पाहिजे. 3 H, हेड, हार्ट अँड हँड, याची सांगड असायला पाहिजे. बघा, एक नियम आहे, जे तुम्ही निर्माण करू शकत नाही त्याला नष्ट करण्याचा तुम्हाला अधिकार प्राप्त होऊ शकत नाही. आपण किडी मुंगी, मुंग्यांना क्षुल्लक समजतो, छोटा जीव आहे. नेकेड आयनी मुंगी सगळ्यात छोटी. मायक्रोस्कोप किंवा टेलिस्कोप वापरला तर अजून त्याच्यापेक्षा सूक्ष्म जीव आपल्याला दिसू शकतात. पण उघड्या डोळ्यांनी मुंगी आपल्याला छोटा जीव वाटते. काही जण त्याला चिरडण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही कधी मुंगीकडे बघितलं का हो? मुंगीच्या रांगेकडे बघितलं का? तुमच्या लक्षात येईल की मुंगी रांगेत शिस्तीने जाते. एका मुंगीला जर रव्याचा कण सापडला तर बरोबर अनेक मुंग्या तिथे जाऊन भिडतात आणि बरोबर मोठी मुंगी तो रव्याचा कण किंवा अन्नाचा कण, बारीक कण आपल्या तोंडामध्ये पकडून आणि तिच्या बरोबर पाठोपाठ शिस्तीने, रांगेने इतर मुंग्या येतात. जर एक छोटा जीव इतकं आपल्याला शिस्त शिकून जाऊ शकतो की असं केलं पाहिजे म्हणजे बरोबर आपल्याला अन्न मिळतं, तर वाघाच्या बाबतीत सुद्धा सांगितलं जातं की 8 किलोमीटरमध्ये एक वाघाची जोडी, त्यांनी परीघ नेमून ठेवलेला असतो. दुसरा वाघाची जोडी तिकडे जात पण नाही. असं जर जंगली प्राणी, छोटा जीव, जो मुंगीचं उदाहरण घेतलं आहे, ते जर नियमांचं पालन करतात तर मनुष्य का करत नाही? मनुष्य जर स्वतःला बलाढ्य, खूप बुद्धिमत्ता असलेला प्राणी समजतो तर मनुष्य का अधःपतन करतो आहे, का निसर्गाचा ऱ्हास करतो आहे? बुद्धीच्या आधारे लोकसंख्या नियंत्रण का करत नाही? तो बुद्धीच्या आधारे प्रदूषण का जास्तीत जास्त निर्माण करतो आहे? विकासाच्या नावाखाली आहे ना, नियम पण झाले आहेत ना, की एखादी फॅक्टरी किंवा एखादी कंपनी असेल त्याच्या भोवताली इतके झाडं लागलीच पाहिजे. कारण झाडं दिवसाच्या वेळी कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड शोषून घेतात आणि प्रत्येक जीवाला जगण्यासाठी श्वास घ्यावा लागतो आणि सगळेच प्राणी श्वासासाठी ऑक्सिजन नावाचा वायू घेत असतात आणि ते तयार करण्याचं एकमात्र साधन म्हणजे वनस्पतीच होय. लोकसंख्या वाढली, रेल्वे रूट करायच्या, काही घरं बांधायची, तोडा झाडं. असं करता करता आपण त्या जैवविविधतेचं किती ऱ्हास करतो आहे याची
वर्षाची सुरुवात झाली की आपण काही शब्द ऐकायला लागतो. ग्लोबल वॉर्मिंग, जैवविविधतेचा ऱ्हास झाला, प्रदूषण इतकं वाढलं. परंतु आता मार्च महिन्यामध्ये, तसा तर मध्येच नोव्हेंबर 19लाच करोना हा जो विषाणू आहे, करोनाचा विषाणू, याचा चीनमध्ये उद्रेक झाला म्हणतात आणि ते लोण पसरत पसरत सगळं पूर्ण जग त्यांनी विळख्यात घातलेलं आहे. मार्च महिन्यामध्ये भारतामध्ये राजस्थानला, जयपूरला ते रोगी सापडले. एक छोटा जीव, विषाणू म्हणू शकू, व्हायरस म्हणू शकू, त्यानं अवघं जग वेठीस धरलेलं आहे. तरीही मनुष्य आपण सुधारायला तयार नाही, समजायला तयार नाही. टीव्ही असतील, इतर प्रसार माध्यमे असतील, याच्यामधून सांगण्यात येतं की हा संपर्काने पसरणारा रोग आहे. त्याच्यासाठी ज्या आपण उपाययोजना करायला पाहिजे, मास्क लावला पाहिजे, गर्दीत जाणं टाळलं पाहिजे, सॅनिटायझरचा उपयोग केला पाहिजे, कारण हा संपर्काने पसरणारा रोग आहे. तेवढंही आपल्याला समजू नये. लाखो करोडो लोक त्यांनी बाधित झाले, कितीतरी जण मृत्युमुखी पडले. एक विषाणू आपल्याला सांगून गेला की हे मानवा, हे तुझे फाजील लाड थांबव, तुला जो मद चढलेला आहे तुझ्या बुद्धिमत्तेचा, आणि मी हे करू शकतो, ते करू शकतो, यांनी दाखवून दिलेलं आहे की बाकी प्राणी मात्रासारखाच मानव सुद्धा एक प्राणी आहे आणि निसर्ग अफाट आहे. निसर्गाने भरभरून दिलेला आहे. आपल्या बुलढाण्यातच बघा, इतकी झाडी, इतके प्राणी, इतकी वनसंपदा आपल्याकडे आहे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये, मी हिंदू वगैरे म्हणणार नाही, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण कितीतरी झाडांचं दिन पाळतो. म्हणजे वटपौर्णिमा असते आपल्याकडे, पिंपळ किंवा वगैरे झाडांना आपलं औदुंबर असेल, वड असेल, उंबर असेल, या झाडांना कडुलिंब असेल, याला अनन्यसाधारण आपल्या सणांमध्ये वगैरे आहे. आपण पुष्कळ दिवस सुद्धा मनवतो. 22 एप्रिलला आपण जागतिक वसुंधरा दिन साजरा करतो. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. ही पृथ्वी, आपण मंगळावर जरी पोचलो, चंद्रावर जरी गेलो, तरी सध्या तरीच पृथ्वीच एक उत्तम ठिकाण आहे. मानव, इतर झाडं, पशु पक्षी, प्राणी यांच्यासाठी अगदी ऑक्सिजनचं काम करते ती पृथ्वी. तर हे पृथ्वीचे जे दागिने आहेत, जमीन असेल, पाणी असेल, हवा असेल, पशु असतील, पक्षी असतील, झाडं असतील, हे तिचे अलंकार आहेत, दागिने आहेत. याची आपण जपवणूक केली पाहिजे. कोणता जीव पृथ्वी तलावरचा फाजील नाही, निरुपयोगी नाही. आपल्याला त्याच्यातलं जे व्हॅल्यूज आहे, त्याच्यातलं जे चांगलं आहे, ही पाहण्याची दृष्टीच नाही बघा. म्हणूनच आपण हा निरुपद्रवी आहे किंवा याचा उपयोग नाही, निरुपयोगी, निरुपद्रवी चुकला शब्द माझा, निरुपयोगी म्हणायचं होतं मला. खरं म्हणजे सगळे जीव हे अतिशय मौल्यवान आहे. आपण त्या मौल्यवान जीवांचं, मग ते झाडं असो की प्राणी असो, याचं संवर्धन केलं पाहिजे. नाहीतर आता जलसंकट, शुद्ध हवा संकट नाही, तर आपल्याला काही दिवसात सध्याच अशी परिस्थिती आलेली आहे. इतके केमिकल, इतके फर्टिलायझरचा आपण वापर करतोय अतोनात, की आपण खातो चांगलं पदार्थ म्हणून, परंतु तो पदार्थ त्याचे गुण आपल्या पोटात गेल्यावर दाखवतो.
त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण केमिकल टाकलेले आहेत की त्यांनी त्याच्या फूड व्हॅल्यूज मिळायच्या ऐवजी आपल्याला एखादा रोगच जडून जातोय. कार्सिनोजेनिक पदार्थ आपण पोटात घालतोय, ज्याने कॅन्सर सारखे रोग किंवा अतिशय भयानक आपल्याला रोग होऊ शकतात. त्यामुळं अति तिथं माती म्हणतात. हा जो आपण संकल्प केलेला आहे, मी संकल्पच म्हणते मी या गोष्टीसाठी, की आपण या पृथ्वीला, या निसर्ग देवतेला, या वसुंधरेला वेगळ्या वेगळ्या प्रकारे लुटीचं जे ध्येय घेतलेलं आहे, तिथं आपण कुठेतरी फुल स्टॉप त्याला लावला पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे. नाहीतर पाणी प्यायला गेलं पाणी शुद्ध नाही, श्वास घ्यायला गेलो हवा शुद्ध नाही, खायला गेलो पदार्थ शुद्ध नाही. म्हणजे अन्न, पाणी, हवा, ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, जो निसर्गच भागवू शकतो. आपण सोनं चांदी खाऊ शकतो का? त्यामुळं ह्या ज्या मूलभूत मानवाच्या गरजा, कोणाच्याही गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, हवा, श्वास, याच्यामध्ये आपण ते शुद्ध कसं राहील, आपला कसा त्याच्यामध्ये खारीचा वाटा राहील, याच्यासाठी प्रयत्नात असलं पाहिजे. निसर्ग संवर्धन काळाची गरज, निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. आपली कुठलीही कृतीने हा निसर्ग डिस्टर्ब होणार नाही. या निसर्गामध्ये कुठलंच गोष्टी अघटित घडणार नाही, याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे. आता मी याच्यासाठीच शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट या गोष्टीकडे वळणार आहे. सगळं तर आहे, आपल्याला प्रगती साधायची आहे. असं करत असताना आता पुन्हा 3R चा आपण वापर केला पाहिजे. 3R. पहिले मी बोलले होते 3H च्या बाबतीत, हेड, हार्ट आणि हँड. आता मी वळणार आहे 3R. पहिला आर आहे रिड्यूस. कमीत कमी निसर्ग डिस्टर्ब होईल अशा आपल्या काही गोष्टी आहेत. समजा कचरा करत असू आपण, तर आपण कमीत कमी कचरा केला पाहिजे, मग तो जैविक गोष्टीचा असो की अजैविक गोष्टीचा. दुसरा आर आहे, पहिले म्हटलं होतं रिड्यूस, दुसरा आर आहे रियूज, पुन्हा वापरा. काही काही गोष्टी आपण टाकाऊ किंवा बेकार म्हणून फेकून देतो, परंतु जर आपण लक्षात घेतलं, साधं प्लास्टिकची बकेट असेल, फुटली तुटली कुठंतरी क्रॅक गेली, तिला कचरा म्हणून फेकल्यापेक्षा जर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्याच घरामध्ये असलेला काही कचरा किंवा बागेमध्ये जर त्याच्यामध्ये एखादं झाड लावलं, तर ती जमिनीमध्ये पुरली, त्याच्यात माती टाकली आणि त्याच्यात झाड लावलं तर, किंवा रिमोल्डिंग करून त्याची दुसरी वस्तू केली तर आपण रियूज करून ती गोष्ट, ज्याला कचरा म्हटलेला आहे पण ती आपण वापरू शकतो. आणि तिसरी गोष्ट आहे रिसायकल. रिसायकलिंग करून, म्हणजे खूप वेळा पाणी, खराब पाणी नाली वाटे आपण काढून ठेवलं. एखादी कॉलनी असेल, त्या सगळ्या कॉलनीतलं जे वाहून जाणारं पाणी आहे ते जर आपण साठवलं एका टँकमध्ये आणि नुसतं ॲरिएशन केलं, म्हणजे वरून ते पाणी पुन्हा त्या हौदात टाकलं, पंपच्या साहाय्याने वर आणि खाली, त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होईल आणि त्याच्यामध्ये जे टॉक्सिक एलिमेंट्स आहेत, वास असेल, दर्प जो येतो तो निघून जाईल. आणि असं वेस्ट वॉटर आपण गार्डनिंग पर्पजसाठी वापरू शकू. काही स्वच्छता करायची त्याला वापरू शकू. गाड्याच धुवायच्या, कशाला गाड्या धुवायच्या बघा, एखाद्या नाल्यात, तलावात, कशाला? त्या तलावातलं पाणी जिथून आपलं गावाचा पाणी पुरवठा होत असतो, तिथं गाड्या धुता, तिथे कपडे धुता. घ्या ना 1-2 बकेटमध्ये पाणी घ्या, कपडे धुवा आणि वेस्ट गेलेलं पाणी बरोबर नाली वाटे काढून एखाद्या झाडाकडे जाऊ द्या ना. ही आहे रिसायकल, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल.
समस्या सगळ्याला सोल्युशन आहे. आपण जे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो ना, डे बाय डे जागतिक तापमान वाढ. मी बुलढाण्याचंच तुम्हाला उदाहरण दिलं होतं. मी जेव्हा बुलढाण्यात आले 1990ला, 28 ते 32 डिग्रीच्या वर कधीही याचं तापमान गेलेलं नाही. पण त्याच बुलढाण्याचं, कारण त्यावेळेस होती लोकसंख्या 35 ते 40,000, आता पोचली आहे 2.5 ते 3 लाखापर्यंत 30 वर्षामध्ये. त्याच्यामुळं सगळंच येळगाव धरण हेच आहे स्रोत बुलढाण्याचं पिण्याच्या पाण्याचं किंवा वापरायच्या पाण्याचं. ते धरण तेवढंच, त्याचा कॅचमेंट एरिया सुद्धा तेवढाच, पण पाणी पिणारे लोक, वापरणारे लोकांची संख्या झाली आहे 5 पट. तसंच निसर्ग चक्र सुद्धा बदललं. प्रदूषणामुळं खूप खूप परिणाम झाला बघा. हवेचं प्रदूषण झालं, कार्बन डायऑक्साईड, मोनोऑक्साईड, त्याच्यामुळे अस्थमा असेल, दमा असेल वगैरे स्किनचे काही आजार, डोळ्याचे आजार होतात. ध्वनी प्रदूषण झालं, म्हाताऱ्या लोकांना, लहान मुलांना या ध्वनी प्रदूषणामुळे त्रास होतो, आजारी लोकांना. आताच दिवाळी होऊन गेली बघा. खूप सांगण्यात आलं होतं की करोनाच्या वाढीसाठी हे फटाकेचा निघालेला वायू कारणीभूत ठरू शकतो. किती लोकांनी ऐकलं? दिवाळी पुढच्या वर्षी येणार नाही का पुन्हा? खरं म्हणजे तर दिवाळी म्हणजे दिव्यांचं सण. अमावस्या असते त्या दिवशी, गोडधोड करून खायचं, चांगले कपडे लत्ते घालायचे, आनंद मानायचा. पण या आनंदामध्ये हा धुडगूस, फटाक्याचे विचित्र आवाज, मोठाले आवाज, कांटाळ्या बसतील असे आवाज कशासाठी? त्यातून निघालेला धूर किती तो करोनाच्या वाढीसाठी आवश्यक आहे सांगितलं गेलं नव्हतं. अनेक प्रसार माध्यमातून त्याची जाणीव जागृती करून देण्यात आली. इतकी करून दिल्यावरही जर आपण समजत नसाव, गर्दी करू नका, फटाके फोडू नका, किती लोक ऐकतात बघा. इतकं संकट आजपर्यंत आहे आलेले पाहिल्यावर जर आपण सुधरू शकत नाही, स्वतःच्या मनाला आळा घालू शकत नाही, तर कठीण दिसतं चित्र. निमोनिया खरं म्हणजे तर 30-35 वर्षापूर्वी या करोनाला समरूप असा रोग निमोनिया आहे. त्याचे सिम्पटम्स बरेचसे याच्यासारखे आहे. परंतु आपण त्यातूनच तर बाहेर नाही निघालो, तर हा करोना आला बघा. चायनाने केलं, यांनी केलं, त्यांनी केलं. आपल्याला एक कारणच शोधलं गेलं की मी नाही केलं, इतरांनी केलं. खरं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये नॉट यू बट आय, माझ्यापासून सुरुवात, मी करेन, मी माझा खारीचा वाटा याच्यामध्ये, म्हणजे प्रतिज्ञा घ्यायला पाहिजे की मी या पृथ्वीचं, या वसुंधरेचं, या निसर्गाचं संवर्धन करील. कारण यातच शहाणपण आहे. कारण निसर्गाचं काही बिघडत नाही, मनुष्य असो नसो, निसर्ग अफाट आहे, तो राहणारच आहे. त्याला समजतं कधी ज्वालामुखी आणायचा, कधी भूकंप आणायचा, कधी सुनामी आणायची, कळतं प्रलय कधी येईल. परंतु मानवाच्या चुकामुळं जे हिम पर्वत पागळून राहिले, त्याचं पाण्यात रूपांतर होऊन राहिलं, समुद्राची पातळी वाढते आहे, जमीन नाही राहणार ना, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या जमिनीला मानव त्याच्या जीवापाड जपतो म्हणतो, जमिनीचे भाव इतके झाले तितके झाले, म्हणजे पैशाला हे करतो का? पैसा सर्वस्व नाही, एक माध्यम आहे चांगलं जीवन जगायसाठी. निसर्ग सर्वात महत्वाचा आहे. या निसर्गाला आपण जर जपलं नाही तर हा निसर्ग आपल्याला माफ करणार नाही. मनुष्य असेल नसेल, निसर्गाचं काही बिघडत नाही,
पण मनुष्याच्या कृत्यामुळं अनेक प्राणी, अनेक वनस्पती नामशेष झालेले आहे, एक्सटिंक्ट झालेले आहे. डायनोसॉर सारखा प्राणी असेल, आपल्याकडे आपण जसे प्राणी तसं पक्ष्यांनाही अनन्यसाधारण महत्त्व केलेलं आहे. त्याच्यासाठी आत्ताच आम्ही साजरा केलेला 5 ते 12 नोव्हेंबर पक्षी सप्ताह, 5 नोव्हेंबर हा मारुती चित्तमपल्ली नावाचा एक ध्येयवेडा कॉन्झर्वेटर मनुष्य महाराष्ट्रातला, आपल्या भूमीतला, त्याला इतकं पक्ष्यांबद्दल आणि इतकं प्राणीमात्राबद्दल प्रेम होतं, त्याच्या संवर्धनासाठी 88 वर्षाचे आहेत मारुती चित्तमपल्ली. त्यांनी आपला जन्मदिन 5 नोव्हेंबरच्या ऐवजी 12 नोव्हेंबर त्यांच्या बिब्लिओग्राफीत लिहिलं. आपल्याला आपला वाढदिवस किती महत्वाचा वाटत असतो, त्या दिवसाला विसरतो का आपण? पण हा ध्येय वेडा मनुष्य, निसर्गाचं संवर्धन करणारा मनुष्य, हा 12 नोव्हेंबर जो डॉक्टर सलीम अली साहेबांची जयंती आहे त्या दिवशी आपला वाढदिवस म्हणतो. कारण डॉक्टर सलीम अली हे भारतीय पक्षी तज्ज्ञ तर होतेच, विख्यात असे, जगात त्यांचं नाव आहे. त्यांनी पक्ष्यांचे अनेक पुस्तकं लिहिली पक्ष्यांवर, म्हणून त्याला पक्षी तज्ज्ञ सुद्धा, भारतीय ऑरिएन्थॉलॉजिस्ट असं म्हणलं जातं. तर असे ध्येयवेडे आपण 1 ते 7 ऑक्टोबर वाईल्ड लाईफ वीक सुद्धा मानतो. वाईल्ड म्हणजे वनातले जीव, म्हणजे पशु आले, पक्षी आले, वनस्पती आले. या दिनांचं एवढंच महत्व आहे की या निमित्तानं का होईना आपण निसर्ग, वन असेल, याची जी महात्म्य आहे, एक बुलढाणेकर म्हणून मी जनजागृतीपर असंच म्हणेन की आपल्याला बुलढाण्यालाचं जे गतवैभव आहे ते जर परत मिळवायचं असेल तर आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. मी तर खरं म्हणजे तो माझा जो विद्यार्थी वर्ग आहे किंवा मी शिक्षकी पेशामध्ये आहे म्हणून सगळेच प्रायमरी टीचर पासून तर सिनियर कॉलेजच्या टीचर्सनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. याच्यासाठी आपण काय करू शकतो? ज्या कॉलनीमध्ये आपण राहतो त्या कॉलनीतला जो कचरा आहे, घन कचरा असेल किंवा द्रव कचरा असेल, जो कचरा असेल त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली पाहिजे. बुलढाणा नगरपालिकेने त्या घंटागाड्या वगैरे आहेत, परंतु त्याच्यातही आपण जर वर्गीकरण केलं नाही, कचऱ्याचं विल्हेवाट व्यवस्थित लावली नाही किंवा त्याला साठवून ठेवताना योग्य काळजी घेतली नाही तर अनेक रोगांचे किंवा अनेक रोग पसरू शकतात असे किडे, मच्छर आपण तयार करू आणि त्याच्यामुळं आरोग्य धोक्यात येईल. म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट असेल, तुमच्या जेवढे झाडं असायला पाहिजे, जी गर्द झाडीचं शहर म्हणून बुलढाणा ओळखलं जायचं, ती झाडं लावली पाहिजे. एक नित्यपाठच आपण करू शकतो ना. आपला वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान करणं, जर आपलं सगळं वजन वगैरे व्यवस्थित असेल, वय याच्यात मोडत असेल तर जरूर एक सवय लावावी, वर्षातून 2 वेळा जरूर रक्तदान करावं, झाडं लावावी वाढदिवसाच्या निमित्ताने. नुसतं अशी लावली संपलं काम असं नाही. झाडं अशी आहेत की तुम्ही त्याला जर 1-2 वर्ष फक्त जगवलं, म्हणजे पाणी टाकलं, जेव्हा पाण्याची गरज असते तेव्हा, काही दुसऱ्या प्राण्यांपासून त्याचं संरक्षण म्हणून त्याला जर एखादं कुंपण घातलं आणि ते एकदा सेल्फ डिपेंडंट झालं की झाडं तुम्ही संपाल परंतु कितीतरी वर्ष ते ऑक्सिजन हवेत सोडतील. म्हणजे हवा शुद्ध करण्याचं काम ते करते, सावली देते, फळं देते, फुलं देते. खूप झाडं आपल्याला निसर्गातून खूप सारं देत असतात.
त्यामुळं झाडं लावली पाहिजे, कचऱ्याचं हे केलं पाहिजे. गरज नसेल तर वाहनांचा दुरुपयोग केला नाही पाहिजे. त्यामधून जे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड सारखे गॅसेस निघतात, अ, ते आपण कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. निसर्गाला बळकटी देऊ शकेल असं काम केलं पाहिजे. आपण उन्हाळ्यामध्ये पशुपक्ष्यांसाठी आपल्या घराच्या खिडकीत म्हणा, झाड असेल तिथे म्हणा, चिमणीसाठी किंवा इतर पक्ष्यांसाठी अन्नपात्र किंवा पाणीपात्र जरूर ठेवू शकतो. काही नाही, अन्न ठेवायचं म्हणजे काही रोजच्या 2-4 पोळ्या करून त्यांना घालायचे असं नाही म्हणत मी. आपल्या ताटामध्ये खूप वेळा अन्न वाया जातं. कचऱ्यात आपण त्याचं रूपांतर करतो. हेच जर अन्नाचे कण, एखादी अर्धी पोळी उरली असेल, 1-2 घास उरले असेल काय, ते जर तुम्ही खिडकीत एखाद्या प्लेटमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये जर ठेवलं तर पक्षी ते खाऊन घेतील बघा. आम्ही 20 मार्चला चिमणी दिवस साजरा करत असतो. असे दिवस साजऱ्या करण्यामध्ये एकच हेतू आहे, ते म्हणजे पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती हे जे भूतदयेचं काम आहे, यांच्यावर प्रेम करायचं काम आहे, हे आपण केलं पाहिजे. सणांमध्ये, दिनांच्या मध्ये हेच आहे. व्याघ्र दिन आपण साजरा करतो जुलै महिन्याच्या 28 तारखेला, कारण वाघ म्हणजे जंगलाचा राजा. जंगल राज जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर वाघाला आपण त्याचं संवर्धन केलं पाहिजे. वाघ असला, जसं जंगलाचं राज व्यवस्थित चालतं त्याचप्रमाणे आपल्या बुलढाण्याचं गतवैभव आपल्याला पुन्हा मिळवायचं असेल तर आपण झाडं लावली पाहिजे, प्रदूषण टाळलं पाहिजे. इतर ज्या ज्या गोष्टी आपण म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट असेल, ज्याच्यामुळं तापमान वाढ होऊ शकतं, ज्याच्यामुळे प्रदूषण वाढून आरोग्य धोक्यात येऊ शकतं. आपलं एळगाव धरण असेल तर तिथलं पाणी अशुद्ध होऊ नये, कारण तिथूनच या गावाला, शहराला पाणी पुरवठा होतो. तर आपण पाणी अस्वच्छ नाही केलं पाहिजे. आपण अनावश्यक गोष्टी टाळल्या पाहिजे. असं जर आपण करत गेलो तर मला नाही वाटत की ह्या ज्या समस्या भेडसावत आहे, प्रदूषणाची समस्या असेल, लोकसंख्येची समस्या असेल, जागतिक तापमानवाढीची समस्या असेल, की जैवविविधतेचा जो ऱ्हास होतोय ती समस्या असेल, मी या निसर्गापासून मला लागेल तेवढंच घेईल. या निसर्गाला ओरबडणार नाही. तिची, निसर्गाची किंवा वसुंधरेची किंवा पृथ्वीचे जे दागिने आहेत, हवा असेल, पाणी असेल, जमीन असेल, प्राणी असतील, वनस्पती असतील, या सगळ्या दागिन्यांचं मी संवर्धन करीन, अशी आपण प्रत्येकाने प्रतिज्ञा घ्यायला हवी. आम्ही बुलढाणेकर ही जी चळवळ राहुल हिवाळे, सूरज पाडेकर या तरुण, मी मित्रच म्हणेल त्यांना, यांनी सुरू केली आहे, या चळवळीला माझ्या भरभरून शुभेच्छा. चला तर मग पर्यावरण स्नेही होऊया, निसर्गाचं संवर्धन, जतन करूया. धन्यवाद.